जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये येणारे काही अपेक्षित प्रश्न. चला तर सुरू करूया हा व्हिडिओ. या व्हिडिओचा सर्वात पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे नाईल. जमिनीच्या क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर याचं उत्तर आहे आशिया. जपानमध्ये वापरल्या जाणाऱ्या चलनाचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे यन. चंद्रावर चालणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर याचं उत्तर आहे नील आर्मस्ट्रॉंग. मोनालिसा कोणी रंगवली? तर याचं उत्तर आहे लिओनार्डो दा विंची. ॲनिमल फार्म या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे जॉर्ज ऑरवेल. दक्षिण कोरियाची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे सोल. ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे कॅनबरा. आपल्या सूर्यमालेतील कोणत्या ग्रहावर सर्वाधिक चंद्र आहेत? तर याचं उत्तर आहे बृहस्पती. टू किल अ मॉकिंगबर्ड ही कादंबरी कोणी लिहिली? तर याचं उत्तर आहे हार्पर ली. द डायरी ऑफ अ यंग गर्ल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे यान फ्रँक. ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे कांगारू. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे बिल गेट्स. जर्मनीची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे बर्लिन. चीनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे शी जिनपिंग. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी शोधला? तर याचं उत्तर आहे अल्बर्ट आईन्स्टाईन. ब्राझीलची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ब्राझिलिया. द ग्रेट गॅट्सबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे एफ स्कॉट फिट्झगेराल्ड. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर आहे एकनाथ शिंदे. चीनचे चलन काय आहे? तर याचं उत्तर आहे चिनी युआन. 1984 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे जॉर्ज ऑरवेल. द अल्केमिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पावलो कोएलो. भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. दक्षिण आफ्रिकेचे चलन काय आहे? तर याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकन रँड. एव्हरेस्टवर चढाई करणारा पहिला व्यक्ती कोण होती? तर याचं उत्तर आहे सर एडमंड हिलरी आणि तेनजिंग नोर्गे. कॅनडाचे चलन काय आहे? तर याचं उत्तर आहे कॅनेडियन डॉलर. रशियाचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे व्लादिमीर पुतिन. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर याचं उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. चीनचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? तर याचं उत्तर आहे जायंट पांडा. युनायटेड किंगडमचे चलन काय आहे? तर याचं उत्तर आहे पाऊंड स्टर्लिंग. आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत कोणता आहे? तर याचं उत्तर आहे किलिमांजारो पर्वत. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर याचं उत्तर आहे त्वचा. कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे मंगळ. कोणत्या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे नॉर्वे. दुनियातील सर्वात जास्त दुर्लभ प्रदेश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मोझांबिक. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन. किल्ल्याची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे कॅनबरा. टेलिफोनचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे अलेक्झांडर ग्रॅहम बेल. दुनियातील सर्वात मोठी माला कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ग्रेट बॅरियल माला. राज्यांची संख्या भारतात किती आहे? तर याचं उत्तर आहे 29. भारतातील सर्वात मोठा बांध कोणता आहे? तर याचं उत्तर आहे सरदार सरोवर बांध. महाराष्ट्रातील सर्वात जास्तीत जास्त उत्पादन करणारे फळ कोणते आहे? तर याचं उत्तर आहे चिकू. भारतातील सर्वात जास्तीत जास्त जनसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. विश्वातील सर्वात विशाल फलांची आवृत्ती कोणती आहे? तर याचं उत्तर आहे ॲमेझॉन वर्तुळ. भारताचा प्रथम उपराष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे एस राधाकृष्णन. जगभरातील सर्वात मोठा देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे रशिया. श्रीलंकेची राजधानी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे कोलंबो. दुनियातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे प्रशांत महासागर. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? तर याचं उत्तर आहे गोवा. मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर याचं उत्तर आहे त्वचा. जमिनीच्या क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे व्हॅटिकन सिटी. द लास्ट सफर हे प्रसिद्ध चित्र कोणी रेखाटले? तर याचं उत्तर आहे लिओनार्डो दा विंची. जगात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मॅड्रिन चायनीज. जपानचे चलन काय आहे? तर याचं उत्तर आहे जपानी येन. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक्स आणि कमेंट आणि शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.